नमस्कार. लोकसत्ता लाईव्हच्या 4च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत देश विदेश तसेच मनोरंजन आणि क्रिकेट विश्वातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींपासून. सुरुवात करूया राजकारणातील एका महत्त्वाच्या घडामोडीपासून. सकाळपासूनच नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती, परंतु आता याला पूर्णविराम लागला आहे. माझ्यासोबत आहे विश्वास. काय सांगशील एकूणच या प्रकरणाबद्दल? प्रतीक्षा, नारायण राणे अहमदाबादमध्ये गेले होते. या नारायण राणेंच्या अहमदाबाद दौऱ्याचे दृश्य कॅमेऱ्यातही कैद झाले होते, पण नारायण राणेंनी अहमदाबाद दौऱ्यात अमित शहांची भेट घेतली नाही असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी CM सोबत प्रवास केलेला नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे एकंदरीत राणे तुर्तास तरी भाजपमध्ये जाणार नाही असं दिसतंय. नारायण राणेंनी आधी स्पष्ट केलं आहे की मी भाजपमध्ये जाणार नाही. वळ्यात दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे. माझ्यासोबत आहे कुणाल. काय आहे? कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातली बातमी आहे. कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर मग आता संयुक्त राष्ट्राने आपला स्टँड क्लिअर केलेला आहे की या संदर्भामध्ये आम्ही कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, या संपूर्ण प्रकरणापासून आम्ही लांब राहू असं संयुक्त राष्ट्राचे जे सरचिटणीस आहेत त्यांचे प्रवक्ते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि भारतीय म्हणजे ऑल इंडिया रेडिओने पाकिस्तानामध्ये मोहीम उघडलेली आहे आणि त्यांना जर कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली तर ती इस्लाम विरोधी ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे. कारण प्रवासीला मारणं हे इस्लाम धर्मामध्ये पाप समजलं जातं आणि जर असं केलं तर कुलभूषण जाधव यांना अल्लाची सहानुभूती मिळेल असं भावनिक आवाहन ऑल इंडिया रेडिओकडून पाकिस्तानमध्ये करण्यात येत आहे. कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी कुठेतरी ऑल इंडिया रेडिओने एक पाऊल पुढे उचललं आहे. दुसरी बातमी आहे ती दिल्लीची. वळूयात दिल्लीकडे. काय आपविषयीची ही बातमी आहे. प्रशांत, काय सांगशील? दिल्लीमध्ये आपला सर्वात मोठा फटका बसलेला आहे, कारण राजुरी गार्डन या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती आणि तिथे भाजपचा विजय झालेला आहे आणि आप हा पक्ष तिसऱ्या स्थानी फेकला गेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपचा जो उमेदवार होता त्याचं डिपॉझिटही यामध्ये जप्त झालेलं आहे. आणि आता लवकरच दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तर त्याच्यामुळे भाजपसाठी हा जो विजय आहे हा खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. आणि आता आपची याच्यापुढे काय रणनीती असेल हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नक्कीच आपसाठी ही धोक्याची घंटा आहे. वळ्या मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्याकडे. माझ्यासोबत आहे मधुरा. सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये काय सुरू आहे? अभय देओलने त्याच्या काल फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. फेअरनेस क्रीमची जाहिरात ज्या करतात त्यांच्यावरती त्याने एक टीका केली होती. तर सोनम कपूरनेही अनेक फेअरनेस क्रीमच्या जाहिराती केल्या आहेत. तर सोनम कपूरला तो अप्रत्यक्षरित्या त्याने खिल्ली उडवलेली. तर सोनम कपूरने आज त्याला प्रत्युत्तर म्हणून एक ट्विट त्याला केलं, ज्याच्यात ईशा देओलला त्याने मेन्शन केलं की तुझ्या बहिणीनेही कधी एकेकाळी फेअरनेस क्रीमची जाहिरात केली तर तू त्याला काय म्हणशील. यावरती उत्तर देताना अभयने सांगितलं की चूक ते चूकच आहे, त्याला काही बरोबर असं काही नाही. फेअरनेस क्रीमची कुठलीही जाहिरात करणं हे चुकच आहे. काळं गोरं असा भेदभाव करू नये असं त्याने यावेळी सांगितलं. पण त्याच्यातून त्या दोघांमध्ये ट्विटवरती खूप वादावादी सुरू झाली. आता ही कुठल्या थरापर्यंत जाते हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरेल. मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यानंतर वळ्या क्रिकेट विश्वातल्या बातम्यांकडे. आज IPLचा सामना नक्की कोणात होणार आहे आणि इथे कोण बाजी मारणार आहेत जाणून घेऊया सुशांतकडून. सुशांत, आज IPLच्या रंगत होणार आहे. ईडन गार्डन मैदानावर रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स 11 पंजाब यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. तर वीरेंद्र सेहवागच्या मार्गदर्शनाखाली पंजाबचा संघ चांगली कामगिरी करतो आहे. त्यांनी आत्तापर्यंत IPLमध्ये 2 सामन्यापैकी 2ही सामने जिंकलेले आहेत. आणि जर आपण कोलकात्याचा विचार केला तर कोलकातानेही 2 सामने खेळलेले आहेत, परंतु दोन्हीपैकी त्यांना एकामध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे. परंतु जर एकंदरीत IPLचा जर इतिहास बघितला तर पंजाब बरोबर 13 सामने त्यांनी जिंकलेले आहेत, 13 वेळा विजय पत्करलेला आहे. त्यामुळं हा सामना नक्की कोण जिंकेल याची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. प्रेक्षकांना एक वेगळा आनंद पाहायला मिळेल. म्हणजे नक्कीच हा सामना कोण जिंकेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. देशभरातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता.com.